असली सनकत होळी पेटली, सगळी माणसं गार झाली. दारात सडा पडला की होळीची तयारी चालू आहे कळलं मला. म्हणून पप्पाच्या माग माग कोपऱ्यात गेलो तर पप्पानं काट्या बिट्या शेंगा टलपारी सगळी गोळा केली होळीसाठी. आणि गोळा करून झाली की उचलून डायरेक्ट सडा पडलेल्या जागेवर आणून ठेवली. मग काय होळीची तयारी हिथच निम्मी संपली. पण आपल्या होळीला कॉम्पिटिशन म्हणून शेजारी अजून एका होळीची तयारी चाललेली. म्हणून म्हणलं आता आपण पण हातभार लावला पाहिजे. तेवढ्यात पप्पा शिनकुटं नारळ एरंडेलचं पान घेऊन बाहेर आले. त्यामुळे मला काय काम करायचं तीच मला कळणार, सगळं पप्पाच करत होतं. पण पप्पाने डोक्यावरून एकदम चिंगळी होळी तयार केली. त्यामुळे कामाचा एडा मी हिसकावून घेतला आणि मोठी होळी करायसाठी मोठी काठी जमिनीत रवायला चालू केलं. आणि ती झाल्यावर दोघांच्या समन्वयाने एरंडेलचं पण काठीला लावण्यात यश प्राप्त केलं. मग चालू झाली बिना डिझाईनची होळी रचायची करामत. पण सपोर्ट नसल्यामुळे होळीची काही डिझाईन नीट येईना. मग कशी बशी ओक्सा बुक्सी करून शेवटी आपली होळी रचून तयार झाली. आणि टॅन करत होळीने झेंडा फडकवला. लागलीच पप्पांनी वेळ घालवायचा नाही म्हणून रांगोळी काढून घेतली आणि त्याच्या हळदी कुंकू सोडली. आणि मग आता खरोखर होळी करायची तयारी झाली. त्यामुळे फायनल गाव घालायचं म्हणून आमच्या आईने एंट्री मारली आणि पूजा करायला चालू केली. हे सगळा मॅटर पौर्णिमेचा चंद्र वरनं टाकामाका बघत होता. तेवढ्यात पप्पाने एका खिसक्यात काडी पेटून उदबत्ती लावली आणि उदबत्ती पेटल्यावर तीच काडी डायरेक्ट होळीमध्ये घुसवली. लगेच होळीनं कराक्कर आवाज काढत पेट घ्या आणि मी शिमगा चालू केला. ती ऐकून आईनं लागलीच डिश मधला होळीचा निवद उचलला होळीमध्ये घातला आणि आता काय बोंबलायच ती बोंबाल म्हणजे. मग मला रान मोकळं झालं. पप्पाने मला बाजूला सरून एका फटक्यात नारळ फोडला. नारळाच्या पाण्याचा होळीला निवद दाखवला आणि त्यातलं खोबरं थोडं होळीमध्ये घातलं आणि मला थांब जरा मागं म्हणून पाण्यानं 2-4 प्रदक्षिणा होळीला घातल्या. तर होळीचा पाक जळून दुरळा झाला आणि ती झाल्यावर शेजारच्या होळीनं एटवण दाखवत पेट घ्या. अशा पद्धतीने आमची चिंगळी होळी हारली आणि मोठी होळी जिंकली.